फुकट शायनिंग हाणणे याला म्हणायचं दांभिकपणा. दंभ, स्वंग करणे, नाटक करणे, मोठाडपणा. आता अजून तुमचे काही शब्द असतील ते जोडा ह्याला, त्याला म्हणायचं दांभिकपणा. ज्याला वाटतंय माझं हित व्हावं, तर तुकोबारायांचे शब्द आहे का, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. हे दांभिकपणा फार वाईट आहे. सध्या ज्याला त्याला दांभिक, ज्याचं त्याचं एक फिक्स वाक्य, मी शून्यातनं विश्व निर्माण केलं. तू काय विश्वमित्र आहे का काय बन नेमका? तुला विश्व कळतं का विश्व केवढं आहे ते? पण वाक्यच त्याचं आहे. याला म्हणायचं दांभिकपणा. दंभ सासऱ्याच्या सांडी नको पात्र. हा दंभ जाऊन दे. दंभ नावाचा सासरा ज्या वेळेस जाईल त्यावेळेस देवीची कृपा होईल. विडवल आणि हा दंभ आपल्याला घालावा लागन. आईच्या चरणावर आपल्याला नम्रतेनं जावं लागन, तर देवी कृपा करणार आहे. नाही तर ह्या हित काय दांभिकपणा करता देवीच्या समोर? देवीचे गोंधळे काय सामान आहेत का? व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहमेळी. द्वैत भाव विसरुनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. व्यास वशिष्ठ शुक मुनी सारखे या देवीचे गोंधळीत. नवे नवे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या देवीचे गोंधळीत. म्हणून राजा आनंदामध्ये असो अथवा दुःखात असो, त्यांच्या मुखामध्ये एक शब्द नेहमी असायचा, जगदंब जगदंब जगदंब. आई लढण्यासाठी तुम्हाला प्रेरणा दे. शिवाजी महाराज देवीचे निश्चिम भक्त होते. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे आणि याच देवीकडे जिजाऊ मातेनं प्रार्थना केली की आई माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल ज्याने महाराष्ट्राच्या मातीची कुस पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातील्या समाजाला एकत्र करणारा छत्रपती माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आईचा दर्जा देणारा छत्रपती माझ्या पोटी जन्माला घाल. जिजाऊ मातेनं तुळजाभवानी मातेकडेच विनंती केली. देवीनं कौल दिला. महाराष्ट्राचा राजा शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. जिने जन्म दिला शिवबाला धन्य होती ती माऊली. नाव तिचे जिजाऊ शहाजी राजांची सावली. शुक्रवार या दिवशी तेजमय किरण शिवनेरीवर पडला आणि तेथूनच तर खरा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास घडला. कसे घडलेत राजे? माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी टाळी टाळी. आनंदाने नांदत होती प्रजा रे ना. होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जनता राजा. समान म्हणत होता राजा. सर्व जाती धर्मात केला गाजा बाजा. सर्व जाती धर्माचा नगावाजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 छत्रपती शिवाजी महाराज की. जिजाऊ मातेने छत्रपती घडवलेत म्हणून मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी ही आई वडिलांची आहे. शांत बसा लहान मुलं. हे बारकालीला ही चित्रे असतील. त्यांना काय महाराजांनी फिरायच पडले गपकून बोलत येते. मी कवाच त्यांच्या नादाला लागत नाही. एक कीर्तनात काला करायचं म्हणलं बोलू नको. ते मला म्हणला तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने बोलवले. मग लय तुमचा अभ्यास आहे. एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला विचार बाळा. ते मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्या बारीक होती. म्हणलं वडल्या बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपं आहे. बिडी बिडी वडल्या बारीकच होते ना. ह्याचा बाप रोज ओढत नाही ती बघत आहे. बिड्यावालेले चॅप्टर असतात. पुरी गावागावात नाटकं व्हायची आणि नाटकात काय महिला काम करत नव्हत्या. जुना काळ. एखादं स्त्रीचं पात्र असलं तरी पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोराने नाटक बसवलं द्रौपदी वस्त्रहरण. द्रौपदीच भेटा त्यांना. म्हणजे पोरग तर तसं पाहिजे ना. गोरं घुमटं नाक्षार. ते द्रौपदीच्या सोंगाला मॅच झालं पाहिजे ना.
एक पोरगं भेटलं पण त्याला होती बिड्या वडाची सवय. तो म्हणा मी द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही. पोरं म्हणे बिड्यावड पण त्याच्या मागं गेल्यावड. म्हणले ओके. द्रौपदीने साडी घातली, मेकअप केला, चाम चाम करायची द्रौपदी नुसती. बिडी तोंडाला लावली, झुरका वाढला, पण पडदा उघडणारं जत्र जास्त पिलं होतं त्याला टायमिंगच काढलं नाही नेमका कधी उघडायचा. द्रौपदीनं दूर तोंडात वडायला आणि पडदा उघडा एकच टाईम. द्रौपदी डायरेक्ट स्टेजवर आली. द्रौपदीने बिडी पिकली पण दूर कुठं फेकता येतोय. द्रौपदीच्या तोंडात तसाच दूर जॅम आणि कृष्ण नुसता उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. द्रौपदी मनात म्हणली कृष्णा मी जर बोलले तर लोक तुला हानी त्यानं मला हानी त्यानं. माझ्या तोंडात बिडीचा दूर आहे, मी तरी कवर दम काढू. द्रौपदी ना केलं दिला दूर सोडून. नाक्या टेजवर नुसता दूरच. लोक म्हणले दूर कस काय. कृष्ण हुशार होता मला. द्रौपदी मला माहीत आहे तुझा जन्म हा अग्निकुंडातून झाल्यामुळं अजून सुद्धा दूर निघतो या. द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणजे तवाचा जो आदूरमधून झटका आणतो. लोक म्हणले खरं खरंय काय कळतं लोकांना तरी. कृष्णाला बी का सुचलं. कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता नाटकातला. विठ्ठल शाळेत मुलं शिकवायचं म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. ही 12 घरची 12 नमुने लय अवघड असत. का आवाज येत नाही का. नाही नाही तिकडं काय नाही नाही नाही. आणि ऐका कुठं चाललं होतं काय नो. हे लहान मुलं शाळेत सुद्धा सांभाळायचं फार अवघड आहे मायबाप. हे गणिताचे शिक्षक आले म्हणले उठ तुला वजाबाकी शिकवायचे म्हणले. 5 मधून 5 गेले किती ते मला नाही येत. अजून सोपं करून सांगा. मग गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आणि किती चपात्या आहेत म्हणले 2. मग 2तल्या 2 चपात्या तू खाल्ले. खाली काय राहिलं हे म्हणला 2तल्या 2 चपात्या. तुम्हाला भात राहिला भात. अरे खाण्यावर कसं ध्यान आहे जरा गणितावर बी ध्यान दे ना. असली गाईबानी असतात म्हणजे काय सांगावं. खैरी गुन्ही काढली. 10वीचा क्लास 16 वर्षाचं वय आणि शेष म्हणले उठ मूर्खा 16 वर्षाचं वय झालं तुमचं. एका प्रश्नाचं उत्तर पाठ करणं होत नाही तुम्हाला. आणि तुमचं एवढं वय असताना माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली 16 वर्षाच्या वयात. खालून एक पोरग म्हणले सर 16 वर्षाचा असताना माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली हे आम्हाला मान्य आहे पण 22व्या वर्षी समाधी घेतली. मग तुम्ही कधी समाधी घेणार आहेत. म्हणजे गुरुजीची सुद्धा पोरं वाट बघून येत हे असले. अहो पहिलीतलं पोरगण घाण शिव्या देत होता. शेजाऱ्याने सांगायला म्हणजे पहिलीतलं पोरगण घाण शिव्या देत. आय म्हणजे ग बस लहान आहे म्हणून देत आहे घाण शिव्या. मोठा झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. आता हे शुद्ध पिझ्झा पोटीन फळे रसाळ गोमटी काय पोरांकडून अपेक्षा करायची. बापच बिघडले तर 10वीचं पोरग माझ्या पुढं गुटक्याच्या पुढं खात होतं एका गावात. मी म्हणलं खाऊ नको. ते मला महाराज गप बसा मी माझ्या बापाला भेट नाही तुम्हाला कसं काय बेल नाही भेणार म्हणले. खाणार म्हणलं खा मर. तेवढे त्याचा बाप आला त्याने मुठी दाबल्या आणि मुठी मागे लपविल्या. म्हणलं लय बात आणत बापाला भेट नाही बापाला भेट नाही. मग का भेला ते मला महाराज बापाला बेलं म्हणून मुठी लपविलं नाही. ह्याच्यातला निमा गुटका बाप मागवतो म्हणून मागं लपविला या. म्हणजे बापच सुतात राहिले नाहीत. मुलांकडून काय अपेक्षा करायची. अगोदर आपण नीट राहायचं तर पुढची पिढी घडणार आहे. म्हणून तर म्हणतात धन्य माता पिता धन्य माता पिता आपुले आहेत मुलं घडण्यासाठी सुद्धा आई वडील साथे असायला. धन्य माता पिता तयाच्या. म्हणजे संदेश भाऊंसारखं समाजसेवेसाठी नेहमी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व ज्या माता पित्यांच्या पोटी जन्माला. धन्य माता पिता असे समाजसेवा करणारे. धर्माविषयी इको कमी ठेव काय तुम्ही लावलंय तुम्हाला मिळच लागा ना अशी सिस्टीम असते का. किती वेळा सांगायचं म्हणजे आम्हालाच आता लाज वाटायला लागले की तुम्हाला सारखं सारखं सांगावं आता हे करा ते करा. तुम्हीच ओळखून घ्यायचं ना आता.
म्हणून चांगली मुलं घडण्यासाठी सुद्धा आई वडील सात्विक विचाराचे असावे लागतात. म्हणून पुढची पिढी घडण्यासाठी अगोदर आपण शुद्ध विचारानं संप्रेरित असावं. आणि शुद्ध विचार जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये, हे शुद्ध बीजापोटी, बीज या शब्दाचा अर्थ चांगले विचार, चांगले संस्कार जर आपण पुढल्या पिढीकडे दिले तरच फळे रसाळ गोमटी विढाल विढाल